नमस्कार बालमित्रांनो मित्रांनो आणि आज खास मैत्रिणींनो तुमच्यासाठी पण आहे बरं काही की तुम्ही सुद्धा तसं व्हावं, तसं लोकांची मदत करावी म्हणून ही गोष्ट आहे. मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं? क्रांतीज्योती ही आपण गोष्ट पाहिली आणि त्या पहिल्या भागातलं पाहिलं की ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईला लिहायला वाचायला शिकवलं. पण आज त्याच गोष्टीचा आपण दुसरा भाग पाहणार आहोत आणि त्या भागामध्ये पाहणार आहोत की ज्योतिबांनी शिकवलेल्या शिक्षणाचा उपयोग सावित्रीबाईंनी कुठे, कसा, कोणासाठी केला ते आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंच होतं मी की भिडेंच्या म्हणजे पुण्यामधल्या बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्याच मदतीने मुलींसाठी पहिली शाळा काढली. पहिली शाळा म्हणजे फक्त पुण्यामध्ये का तर नाही, फक्त महाराष्ट्रात का तर नाही, ही अख्ख्या भारतातली पहिली शाळा होती. पण तोपर्यंत एकही मुलगी शाळेमध्ये गेलेली नव्हती, तिने शिक्षण घेतलेलं नव्हतं, तिने पाढे गिरवलेले नव्हते, तिला काहीही येत नव्हतं. विचार करत आहे का मुलींनो? तुम्हाला तो विचार तुम्ही करूच शकणार नाही, कारण तुम्हाला अगदी बालपणापासून तुम्ही डोळे उघडले की तुम्हाला ABCD घरातले पालक पण शिकवतात, शाळेमध्ये मोठ्या मोठ्या घालतात. तुम्ही हा विचार पण करू शकत नाही. पण विचार करा की जर शाळा नसती तर कसं झालं असतं? तर याचं सगळं श्रेय जातं ते फक्त सावित्रीबाईंना, सावित्रीबाई फुले यांना. तर शाळेमध्ये एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांना केवढा विरोध होता त्या शाळेमध्ये शाळा सुरू करण्याचा. अगदी त्यांच्या घरापासून विरोध होता की घरातले सुद्धा सगळेजण म्हणत होते की शाळा सुरू करायची नाही आणि गावातले पण सगळे, अंधश्रद्धा खूप होती. तर आज जे तुम्ही या प्रत्येक मुलगी शाळेमध्ये जाते, डामाडौलामध्ये एवढ्या मानाने सांगते की मी ह्या शाळेमध्ये आहे, मी हे शिक्षण घेते, मी इंग्रजी माध्यमात आहे, मराठी माध्यमात आहे, मी हिंदी शिकते, मी संस्कृत शिकते, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. ते सगळं कोणामुळे? तर हे फक्त आणि फक्त सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली आणि त्याच्यामुळे मग आपल्याला सगळ्यांना तिथे शाळेमध्ये जाण्याची सगळ्यांना मुभा मिळाली, तुम्हाला जाता आलं शाळेमध्ये. आणि हे सगळं करत असताना त्यांना किती किती त्रास सहन झाले. नेहमी त्यांना हे सगळं करत असताना त्यांना असं वाटायचं की इतका त्रास मला झाला, पण मला माझ्या नवऱ्याने शिकवलं की नाही लिहायला वाचायला, मला किती आनंद होतो आता आणि वाचल्यामुळे मला किती समजतंय काय काय नाही म्हणून. तर तसंच आपल्या सगळ्या भारतातल्या सगळ्या मुली, महिला ह्यांनी सगळ्यांनी शिकलं पाहिजे. कशासाठी? तर शिकल्यानंतर त्यांना वाचता येईल. पोथ्या वाचतील, ज्या आध्यात्मिक बायका आहेत त्यांनी पोथ्या, स्तोत्र, श्लोक ह्याच्यातून सुद्धा ज्ञान मिळेल. ऐतिहासिक पुस्तकं वाचतील, त्याच्यामधून ज्ञान मिळेल, देशाबद्दल माहिती होईल, भूगोलाबद्दल माहिती होईल, सगळंच तुम्हाला ज्ञान मिळेल. आणि ते ज्ञान मिळाल्यानंतर मग त्यांना खरं काय खोटं काय कळेल आणि अंधश्रद्धा खरं काय असते का नसते, किती त्याच्यामधून किती सत्य आहे हे सगळं त्यांना पटेल आणि प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी खूप हुशार होईल. हे त्यांचं स्वप्न त्यांनी ते पाहायच्या नेहमी करता की असं सगळं झालं तर कसं, आणि ते स्वप्न त्यांनीच पूर्ण केलं. 1 जानेवारी 1848 मध्ये त्यांनी ती भिडेंच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करून. आता घरातून पण विरोध, बाहेरून पण विरोध, पण त्यांनी त्या जिद्दी पहिल्यापासून होत्या. त्या शाळेत जायला निघाल्या की लोक जमले बाहेर असे टपून असायचे की आता ही जाणार आहे ह्या वेळेत, कारण शाळेची वेळ ठरलेली असते की नाही, तर आता ही जाणार. मग काय करायचे लोक की चिखल, शेण, दगडं असे घेऊन उभे राहायचे आणि सावित्रीबाई निघाल्या की त्यांच्या अंगावर असं ते फेकायचे, शेण फेकायचे, चिखल फेकायचे, दगडं फेकायचे आणि म्हणायचे पापीण चालली आहे रे, पापीण चालली आहे, ही खूप पाप करतीये, ही स्वतः शिकली आहे आणि अजून आमच्या मुलींना पण शिकवण्याचा प्रयत्न करतीये, हिला खूप पाप लागणार आहे. पण सावित्रीबाईंनी पक्का निश्चय केलेला होता, कारण त्यांनी वाचलेलं होतं, त्या शिकलेल्या होत्या की असं शिकवणं म्हणजे पाप नाही आहे, हे त्यांना ठाऊक होतं. त्यांना असं म्हणजे माहिती होतं की शिकणं
हे उलट सरस्वतीची पूजा आहे, विद्येची पूजा आहे. आणि ते केल्यानंतर पुण्यच लागेल. पूजा केल्यानंतर पुण्य लागतं की नाही, पाप नाही लागत, असं त्यांना ठाऊक होतं. आणि त्या निघायच्या, कोणी किती दगड मारो, शेण टाको, माती टाको, त्या आपल्या चुपचाप एक पिशवी घेतलेली असायची आणि त्या पिशवीमध्ये त्यांची काही पुस्तकं असायची आणि त्या निघायच्या. आणि त्या पिशवीमध्ये त्या जाताना 2 लुगडी घेऊन जायची, म्हणजे 2 साड्या त्या बांधून न्यायच्या त्याच्यामध्ये आणि जायच्या. आणि कोणी काही म्हणतं तरी लक्ष द्यायचे नाही. तिथे गेल्या शाळेमध्ये की त्या स्वच्छ तोंड बिंड धुवून घ्यायच्या आणि पुन्हा ते सगळं चिखलाने शेणाने भरलेलं सगळं साडी ती काढून टाकायच्या आणि दुसरी साडी नेसून मग छान हसतमुखाने येऊन त्या मुलींना त्या शिकवायच्या. हे काही सोपं नव्हतं बरं का मित्रांनो, मैत्रिणींना सुद्धा. कारण खूप खूप अवघड होतं. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये त्यांची ती हे होती की आता कसं होईल, काय होईल म्हणून. आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या 2 मुली आणि नंतर हळूहळू हळूहळू संख्या वाढत गेली. मुलींना त्या 2 मुलींनी अनेक मुलींना सांगितलं, त्यांनी अनेक मुलींना सांगितलं की अरे वाचल्याने काय होतं, त्याच्यात काय काय असतं, हे सगळं सांगितलं गेलं. आणि अशा करत 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 अशा अनेक मुली शाळेमध्ये येऊ लागल्या. आणि एक शाळेचं मुलींची शाळा एक स्पेशल सगळी सुरू झाली आणि त्याच्यामध्ये सगळ्या मुली शिकू लागल्या. पण किती भयान होतं ह्याचा तुम्ही विचार करू शकता की त्या काळामध्ये मुलींना शिकवणं किती अवघड होतं ते. पण हे सगळं केलं कोणी, सावित्रीबाईंनी. आणि हे सगळं करत असताना त्यांना त्रास तर सगळा सहन झालाच. पण आज आपण कशामुळे ते जगतोय हे तुमच्या लक्षात येईल. सावित्रीबाईंनी शिक्षण तर मुलींना दिलंच, पण त्या शिक्षणाबरोबर त्यांनी अजून महिलांचे, मुलींचे जे काय अजून प्रश्न होते ते सुद्धा सगळे सोडवले. कसं त्यावेळेस अगदी बालविवाह व्हायचे, म्हणजे काही मुलींना कळतही नव्हतं की लग्न म्हणजे काय असतं आणि काय नाही म्हणून. तर तेव्हा ते विवाह होऊन जायचे. आता त्या वयामध्येच, इतक्या वयामध्येच एखादीचा नवरा मरून गेला तर तिचा पुनर्विवाह करून देण्याचं ते सुद्धा काम यांनी केलं. बालविवाह रोखले. नंतर विधवांचे पुनर्विवाह करून दिले. नंतर ज्या विधवा बायकांना मुलं व्हायचे, ज्यांचे नवरे मरून गेलेले होते, तर त्यांच्यासाठी आपल्या स्वतःच्या घरामध्ये त्यांनी त्या बाळांना जन्म देण्यासाठी आपल्या घरामध्येच सोय करून दिलेली होती. सती जाण्याचं तर तुम्ही मागच्या भागामध्ये पाहिलंच की जी बाईचा नवरा मरतो तर त्या बाईला सुद्धा त्याच्याबरोबर जाळून टाकायचे वगैरे. तर असा सगळा प्रकार सावित्रीबाईंनी सगळा बंद केला. अनेक अंधश्रद्धेबद्दल तर त्या खूप लढल्या. आणि जे ते बाळंतपण केलेले जे बाळं व्हायचे की नाही त्या बायकांना, तर ते बाळं ह्या सांभाळायच्या. आणि त्यातलंच एक बाळ त्यांनी स्वतः दत्तक म्हणून ठेवून घेतलं होतं. यशवंत नाव होतं त्याचं, कारण त्यांना बाळ झालेलं नव्हतं. आणि त्या बाळालाच त्यांनी मोठं केलं. त्याला डॉक्टरकीचं शिक्षण देऊन डॉक्टर बनवलं. तर अशा होत्या सावित्रीबाई. आता सावित्रीबाई म्हाताऱ्या झालेल्या होत्या, आता वृद्ध होत आलेल्या होत्या. जन्मभर खूप कष्ट सोसलेले होते. आणि काही दिवसापूर्वीच त्यांचा नवरा ज्योतिबा फुले पण देवाघरी गेलेले होते. आणि 1897 साल उजाडलं आणि प्लेगाने थैमान घातलं. प्लेग हा रोग होता, महाभयंकर रोग होता आणि तो तिथे आलेला होता. संसर्गजन्य रोग होता. म्हणजे एकाला झाला की तुम्ही पाहिलं असेल आता कोविडच्या काळामध्ये जसं सगळेजण घरात बसत होते, कोणी कोणाकडे जात नव्हते, कोणी कोणाला शिवत नव्हते, पण कोविडच्या वेळेला घरातच बसायचं होतं. आणि प्लेगचा रोग असा असायचा की ते घरातच बसत नव्हते, उघड्यावर जाऊन त्यांना बसावं लागायचं. मग तो इतका भयानक रोग, तर लोक कोणी सेवा करायला, त्यांची मदत करायला कोणीही येत नव्हतं. मग अशा वेळेला सावित्रीबाई स्वतः जाऊन रुग्णांची त्यांनी खूप सेवा केली. आणि सेवा करत करत, म्हणजे आता त्या वृद्धच होत्या आणि सेवा करत असतानाच त्यांना पण त्याची लागण झाली प्लेगाची. आणि
त्या पण म्हणजे इतकी सेवा करत करत आज गरजूंची सारखी सेवा करत असतानाच, अनेकांचे प्राण वाचवत असतानाच 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 वाजता त्यांची सगळ्यांची सेवा थांबली आणि धडपडणाऱ्या या गरजूंसाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाईंना देवबाप्पाने कायमचा आराम करण्यासाठी आपल्या घरी घेऊन गेले. म्हणजे त्यांचंही त्यावेळेस निधन झालं 10 मार्चला. मग सांगा मुलींना, आपल्याला अभिमान आहे ना आपल्या सावित्रीबाईंचा? का? कारण त्या आपल्या भारत देशातल्या, आपल्या महाराष्ट्रातली एक स्वाभिमानी, जिद्दी आणि धडपडणारी एक स्त्री, मुलीपासून त्यांनी सुरुवात केलेली होत्या. तर अशा सावित्रीबाईंना मानाचा नमस्कार करून आज थांबते.